तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। पीक नुकसान भरपाईच्या मदत रकमेत आता कपात, 3 ऐवजी 2 हेक्टर पर्यंतच मदत मिळणार। राज्य सरकारचा निर्णय 27 मार्च 2023च्या निर्णयानुसार निश्चित नुकसान भरपाई मिळणार। अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, पुराने झालेल्या शेतपिकांच्या नुकसान भरपाईच्या रकमेत राज्य सरकारने कपात केली। तसेच कमाल 3 ऐवजी 2 हेक्टर पर्यंतच मदत मिळण्याचे निश्चित करण्यात आले। भूप्रमाणमध्ये मिळणार विविध उतारे, पुणे जिल्ह्यातील पहिले केंद्र पिंपरी चिंचवडला सुरू। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कांद्याच्या पैशासाठी उपोषण, क्रांती चौकात एल्गार। 405 शेतकऱ्यांचे 2 कोटी रुपये थकले, विभागीय सहनिबंधक सहकार संस्थेची मनमानी। हमीभाव जाहीर अंमलबजावणीचे काय? व्यापाऱ्यांकडून नियमानुसार खरेदी होत नसल्याने उत्पादकांना लाभ मिळत नाही। पिंपळगाव रेणुकाईत मिरची खरेदी सुरू, तब्बल 9,500 रुपयांपर्यंत भाव मिळाला। भोकरदन तालुक्यातील नावाजलेली बाजारपेठ। नगर जिल्ह्यातील 58 गावांमधील 330 हेक्टरला फटका, 695 शेतकरी बाधित। 25 दिवसात 9,500 हेक्टरचे नुकसान। शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे, सीएम फडणवीसांनीही सूचना दिल्या आहेत। मंत्री जयकुमार गोरे यांचं वक्तव्य। सरकारने सर्व प्रकारच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाईचा निर्णय घेतलाय। सर्वच विभागातील अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत। मान्सून पूर्व पावसाने मेंढपाळांची त्रेधा, शेतात चिखलाचा राडारोडा, मेंढरांसह माळरानावर आश्रय, उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर। सोमेश्वर कारखान्याची 8 साली ऊस लागवड 1 जुलैपासून सुरू होणार। रोप लागणीस प्राधान्याने तोड देण्यात येणार। 15 जुलैपर्यंत लागण नोंदी जास्त आल्यास त्याचा ड्रॉ काढता येणार। हंगाम संपेपर्यंत तुटलेल्या सर्व जातींच्या खोडवा ऊस नोंदी घेण्यात येणार। आर्थिक कोंडी सापडलेल्या शेतकऱ्यांभोवती यंदा आवळणार अवैध सावकारीचा फास। शेतीसाठी सुरू आहे पैशाची जुळवाजुळव, अवैध सावकार व एजंट गावांमध्ये सक्रिय झाले। ढेकळांचे पंचनामे करायचे का? कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं वादग्रस्त वक्तव्य। पावसामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनाच उलट प्रश्न। कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यात 7,000 हेक्टरवर नुकसान। हिंगोली जिल्ह्यात अवकाळीच्या फटक्याने 44 गावांमधील पिके आडवी, फळ बागायती पिकांना फटका, पंचनाम्यांना सुरुवात। वसमतमध्ये सर्वाधिक नुकसानीचा अंदाज। मजुरीचे दर वाढल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात, 400 वरून मजुरी गेली 500 रुपयांवर। खरीप हंगामाच्या तोंडावर निर्णय, रोहिओपेक्षाही शेतकरी देत आहेत जास्त मजुरी। सांगली जिल्ह्यात शेतकऱ्यांचे 4 कोटी जिल्हा बँक कर्मचाऱ्यांच्या खिशात, अपहाराचे ग्रहण सुटता सुटेना, तपासणीतून सुटतायत कोट्यावधींचे घोटाळे। कृषी मंत्री म्हणजे ओसाडगावची पाटीलकी, मात्र माणिकराव कोकाटे पुन्हा बरळले। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलंय। त्यांनी त्यांच्या कृषी मंत्र्याबाबत विधान केलंय, कृषी मंत्री पद म्हणजे ओसाडगावची पाटीलकी, असं माणिकराव कोकाटे म्हणाले। रोहिणी नक्षत्राचे धडाक्यात आगमन, यंदा अपेक्षेनुसार पाऊसमानाचे संकेत, मान्सूनपूर्व पावसाने पावसाळा सुरू। शेताच्या फुटभर जागेसाठी भाऊच बनला भावाचा वैरी, मिटवा मिटवीसाठी खेटे, किरकोळ कारणावरून गावात वाढले वादाचे प्रमाण, शेतीवरून भाऊबंदकी तुटली। जूनचे पहिले 2 आठवडे मान्सून मंदावणार, हवामान विभागाचा अंदाज। पुढील वाटचालीसाठी वाट पाहावी लागणार। मे महिन्यात कोसळलेला पाऊस देखील उच्चांकी नोंद करण्याच्या मार्गावर आहे, मात्र प्रवाह मंदावल्याने पुढील चाल आखडणार आहे। पुढील 2 आठवडे विशेषतः जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यासह देशात पाऊस दडी मारण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। फळांच्या प्रोटेक्शन बॅगसाठी अनुदान देणार, कृषी मंत्री कोकाटे हे नुकतेच अरण येथे आले होते। येथील शेतकरी दत्तात्रय घाडगे यांनी शरद व सावता या 2 नव्या आंब्याच्या जाती विकसित केल्या, त्यांना पेटंटही मिळालं। सोलापूर जिल्ह्यात पावसाने रचला इतिहास, गुडघाभर पाण्यात पंचनामे। मार्डी मंडलात 407 मिलीमीटर तर 18 मंडळांमध्ये 300 पेक्षा तर 44 मंडळात 200 मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस।
वेदर बलूनने हवामानाचा अंदाज, पावसासह तापमानातील वाढीची आणि घसरणीची माहिती मिळते। हवामानाचा अंदाज घेण्यासाठी दररोज मोठे फुगे आकाशात सोडले जातात, यांना हवामान फुगे म्हणतात। याद्वारे पावसासह तापमानाचा अंदाज लावला जातो। हवामानाचा अंदाज घेण्यासाठी हवामान विभागाकडून गेल्या अनेक वर्षांपासून दिवसातून 2दा हा प्रयोग केला जात आहे। धुळे जिल्ह्यात वादळी पावसाचा कहर सुरूच, कांदे उत्पादक शेतकऱ्यांना बसला फटका। शिंदखेडा तालुक्यात 26 गावांची पडझड, साक्री, शिरपूरसह पिंपळनेर पश्चिम पट्ट्यात फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2 टप्प्यात 1 लाख EVM मशीनची गरज। राज्यातील 688 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या 3 ते 5 वर्षांपासून झालेल्या नाहीत। येवल्यात पेरणीसाठी लगीनघाई, 75,000 हेक्टरवर पेरणीचे उद्दिष्ट, रोहिणी नक्षत्रातच प्रारंभ। मका लागवड क्षेत्रात वाढ होणार तर सोयाबीन पिकात घट। यंदाच्या गळीत हंगामात होणार ऊसाची पळवापळवी, गेटकेनसाठी होणार धावपळ, सर्व साखर कारखान्यांना कमतरता जाणवणार। हिंगोली बाजार समितीकडून शेतकऱ्यांची मुस्कटदाबी, खरेदी विक्री बंद असल्याने शेतकरी त्रस्त, लोकप्रतिनिधींचा मात्र कानाडोळा। पावसाचा 1 लाख शेतकऱ्यांना फटका, 1,56,055 एकरांवरील पिकांचे नुकसान, पंचनामे सुरू नाहीत। गतवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात झाले होते 1.18 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान। सोलापूर, नाशिक, नगर, अमरावती, बुलढाणा, जालना आणि चंद्रपूर या 6 जिल्ह्यांमधील 60,000 हेक्टरवरील पिकांना पावसाचा मोठा फटका बसलाय। मार्च, एप्रिल आणि मे अशा 3 महिन्यात शेतकऱ्यांचे मान्सूनपूर्व अवकाळी पावसामुळे नुकसान होऊनही अद्याप मात्र पंचनामे झालेले नाहीत। गोंदिया जिल्ह्यात अवकाळीने 372 हेक्टरवरील पिकांना फटका, सर्वाधिक हानी धान पिकाची। भाज्या आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान। लाखनीमध्ये 1,855 शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या तयार, KYC साठी अडले घोडे, नुकसान भरपाईसाठी तातडीने पूर्ण करा प्रक्रिया। नांदेड जिल्ह्यात 1200 एकरावरील पिकांना फटका, प्राथमिक अंदाज, नुकसानीबाबत कृषी विभागच अनभिज्ञ, कोणत्या पिकाचे नेमके नुकसान किती। कृषी विभागासह ग्रामसेवक आणि तलाठी यांच्या माध्यमातून संयुक्त पंचनामे केले जात आहेत। प्रत्यक्ष पाहणी आणि पंचनाम्यानंतर नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। वाडेगाव येथील नाफेड खरेदी केंद्रावर तुरीचे मोजमाप न करता परत पाठवले शेतकरी, विलंबाचे कारण सांगून जबाबदारी टाळली, शेतकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी। अहिल्यादेवी होळकर यांचे सोलापुरात स्मारक, 21 फुटांची मूर्ती, बारव दीपमाळ ऑगस्ट महिन्यामध्ये होणार लोकार्पण। मंत्रिमंडळाच्या 6 मार्च 2019 रोजीच्या बैठकीत सोलापूर विद्यापीठाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असा नामविस्तार करण्याचा निर्णय झाला। ठाकरे बंधूंचे मनोमिलन अखेर पडले थंड बस्त्यात, राव उद्धव यांच्या जमेना, पवार काका पुतणेही दुरावले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या ठळक बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।